आणि बातमी पावसासंदर्भातली आहे। मराठवाडा, विदर्भ यासह राज्यात अनेक ठिकाणी आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। गेले 2 दिवस राज्यात मुसळधार पाऊस होता आणि पुढचे 2 दिवस सुद्धा पावसाचा अंदाज आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। पुणे घाट परिसर आणि नाशिक घाट परिसरात रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि जळगावसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। दरम्यान जळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे। रात्रीपासून पावसाचा जोर आणखी वाढलेला आहे। या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दृश्यमानता कमी झाली आहे। त्याचा परिणाम वाहतुकीवर दिसून येत आहे। हवामान विभागानं पुढचे 24 तास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे। आणि याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस सुरू असून रात्रीपासूनच जिल्ह्यात पावसाचा जोर हा वाढलेला आहे। दरम्यान जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर खरं तर मोठ्या प्रमाणात दृश्यमानतेमध्ये घट झाल्यामुळे परिणामी वाहतूक व्यवस्थेवर देखील खरं तर या मुसळधार पावसाचा परिणाम जो आहे हा जाणवू लागलेला आहे। ज्या पद्धतीने मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती कायम वाहनांची मोठी वर्दळ जी आहे ती पाहायला मिळते, मात्र दृश्यमानतेमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याने खरं तर या ठिकाणी वाहतूक देखील आता तुरळक झाल्याचं पाहायला मिळते। वाहनांची गती देखील मंदावल्याचं पाहायला मिळते आहे। एकंदरीतच काल जिल्ह्याला जे आहे ते रेड अलर्ट देण्यात आला होता, मात्र आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। असं असलं तरी पुढील 24 तासामध्ये जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच पुढील 24 तासामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती देखील निर्माण होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। आणि त्याच अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन असेल, स्थानिक प्रशासन असेल, यांना अलर्ट राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत। प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून हतनूर धरण असेल, वाघूर धरण असेल, या धरणांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक जी आहे ती सुरू झालेली आहे। आणि मध्यपासूनच पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक सखल भागामध्ये जे आहे पाणी साठ्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते आहे। एकंदरीतच हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात पावसाचा जोर जो आहे हा मोठ्या प्रमाणात वाढला असून पुढील 24 तास जिल्ह्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून नागरिकांनी देखील खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, तसेच नदीकाठी, धरण क्षेत्रात आणि पर्यटन स्थळी नागरिकांनी जाऊ नये असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।